वाढीव साखर दराचा फायदा शेतकऱ्यांना द्या, दुसरा हप्ता तातडीने मिळवा. साखर सहचालकांना निवेदन. कारखान्यांना दुसरा हप्ता देण्याचे आदेश देण्याची आंदोलन. अंकुशची मागणी. साखर व उपपदार्थांना बाजारात मिळालेल्या वाढीव दराचा योग्य लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, तसेच गत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता तातडीने देण्याचे आदेश साखर कारखान्यांना द्यावेत, अशी मागणी करत प्रादेशिक सहचालक साखर कोल्हापूर विभाग यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की ऊस दराचे विनियमन अधिनियम 2013 व नियम 2016 मधील तरतुदीनुसार कारखान्यांना झालेल्या नफ्यातील शेतकऱ्यांचा वाटा त्यांना देणे अपेक्षित आहे. गत हंगामात कारखान्यांनी FRPचा पहिला हप्ता दिला असला तरी हंगाम संपल्यानंतर 120 दिवसाच्या आत देय असलेला दुसरा हप्ता अनेक कारखान्यांना अद्याप दिलेला नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांना दुसरा हप्ता तातडीने देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. गत वर्षभरात साखरेला सरासरी 4,000 रुपये प्रति टन तर बगॅसला सुमारे 35,000 रुपये प्रति टन दर मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मळी विक्रीतूनही कारखान्यांना चांगला दर मिळाला आहे. साखर व उपपदार्थांना उच्च दर मिळत असताना त्याचा योग्य वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. साखर व उपपदार्थांच्या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. कायद्यातील तरतुदीनुसार गत हंगामाचा दुसरा हप्ता तातडीने मिळण्यासाठी प्रशासनाने कारखान्यांना आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी धनाजी छोडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. SK न्यूज शिरोळ. मागच्या वर्षभरामध्ये साखरेला जो दर मिळालेला आहे त्याचबरोबर जे ऊसापासून होणारे उत्पदार्थ आहेत, बगॅस असेल मळे असेल, त्याला आत्तापर्यंतच्या इतिहासातील उच्च दर मिळालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपल्या या विभागातील सगळ्या कारखान्यांनी FRP म्हणून पहिला हप्ताच दिलेला आहे. तसं तर कायद्याप्रमाणे 120 दिवसामध्ये हिशोब करून आणि जर नफा जादा झाला असेल तर त्यातला वाटा म्हणून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता कारखान्यांनी द्यायला पाहिजे होता, पण आज अखेर दिलेलं नाही. आता आम्ही साखर सहसंचालकांना निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये त्यांच्याकडून हिशोबपत्रके घेऊन या रेव्हिंग शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार जो आमचा दुसरा हप्ता निघणार आहे तो या हंगामापूर्वी मिळायला पाहिजे, अन्यथा एकाही कारखान्याला गाळप परवाना देण्यात येऊ नये, अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. ह्या साखर सहसंचालकांना सुद्धा विनंती आहे, यावर्षी FRPपेक्षा RSF हा जास्त निघणार आहे आणि तो शेतकऱ्यांना हंगामापूर्वी मिळायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आणि जर हंगामापूर्वी नाही मिळाला तर या कारखान्यांना गाळप परवाने आम्ही मिळू देणार नाही आणि पुढच्या वर्षीसुद्धा FRP हा पहिला हप्ता जरी असला तरी त्यामध्ये सुद्धा वाढवून द्यायला पाहिजे, अशी आमच्या संघटनेची विनंती आहे.